करायचंय पिया? हे बघा आमची स्टाईल. थांबाय सुंदरी, थांब जरा. स्टाईल बघा आमची. हे पुढे केस. हाय एवरीवन, वेलकम बैक टू अवर चैनल. कशी आहात तुम्ही सगळे? एक्चुअली आज मुझे जाना था ट्यूशन को और मेरी मम्मी पोहे बनाने के लिए नहीं बोल रही थी और बच्चों को थोड़ा भूख लग जाता है, इसलिए मैंने मम्मा को रिक्वेस्ट किया, मम्मा पोहा बना दो ना. तो मम्मी ने पोहा बना दिया फाइनली और फिर मैं ट्यूशन को खा के चली जाऊंगी. ऍक्च्युली मी ते पोहे बनवते मस्त. मला बनवायचे नव्हते, तिला म्हटलं जा असंच काहीतरी लाडू वगैरे खा. काल ते मस्त हे बनवलंय ना मी, तीळचे लाडू, चिक्की बनवली, ती थोडी खा आणि जा असंच कॅशू आल्मंड्स खाऊन. पण नाही, तिचं हे असं मला बनवणं चालू होतं या अशा ट्यूनमध्ये. म्हटलं चल व्हिडिओची सुरुवात जी आहे ती आपण मस्त पियाच्या ह्या बोलण्यासोबत करूया. हाय एव्हरीवन. केस बघा आमचे. हे पोचत नाही पोनीपर्यंत. 2 पोनी घालायची म्हटलं तरी आम्हाला क्लिप लावावी लागते, है ना? हां. पोहे आवडते की उपमा जास्त आवडतो पियाला? पोहे. पोहे ऑल टाइम फेवरेट पोहे. चला तर आता मस्त हे पोहे बनवते. अजून माझी आंघोळ वगैरे बाकी आहे. सुट्टीचा दिवस आहे की मग निवांत सुरुवात होते पियामुळे, कारण पिया लवकर बेडवरून उठतच नाही सुट्टीचा दिवस. मम्मा 9 o'clockला उठू दे ना, असं सगळं चाललेलं असतं. तर मस्त पोहे बनवतोय. पोहे खातो आम्ही आणि मग त्यानंतर तुमच्यासोबत बाकीची रोटी. पोह. इट्स टंग स्लिप झाली माझी थोडी. आणि मग त्यानंतर जे काय होईल ते तुमच्यासोबत शेअर करेन. बाकी ते बघा इथून जे आहेत किती छान फुलं दिसतात बाल्कनीतले, ते दिसताय ना? 2 जास्वंद, खूप मोठे मोठे साईजचे मस्त 2 जास्वंद आले. पिया पण रेड आणि फुलं पण रेड. ऍक्च्युली ना ते जे झाड आहे ना ते त्याच्या साईज वर असतं. ते किती मोठं आहे तेवढं मोठं फुल येतं. हो का? हा, तू मला शिकवशील? अरे नाही, आमचं एक प्लांटचं चॅप्टर होतं ईव्हीएस मध्ये. तुझी टंग स्लिप झाली. हा, चॅप्टर. तर त्याच्यामध्ये आमच्या ईव्हीएस मॅम सांगितलं होतं. ओके. मोठं प्लांट असलं की मोठं फुल येतं. ओके ठीक. म्हणजे साईज वर डिपेंड असतं. हा, हे आता हे नवीन ज्ञान आहे जे पियाकडून तुम्हाला मिळालंय. पियाला सायकल तेव्हाच खेळायची असते जेव्हा सायकलमध्ये हवा कमी असते. आणि प्रत्येक वेळा ना असं बाहेर जाऊन सायकलमध्ये हवा भरणं खूप अवघड काम आहे, पण नॉट एनी मोर. कारण हे अवघड काम आता घरी सोप्या पद्धतीने मी करून घेते. वस्तू एक पण त्याचे उपयोग अनेक आहेत. तर माझ्याकडे ना हे अगारोचं पोर्टेबल टायर इन्फ्लॅटर आहे. याच्या मदतीने आपण कार, बाईक, सायकल, बॉल यामध्ये हवा भरण्यासोबत अजून बरेच उपयोग याचे करून घेऊ शकतो. कसे ते पुढे सांगते तुम्हाला. यासोबत ना हे बेंडेबल होस मिळतं. याच्या मदतीने आपण हवा भरून घेऊ शकतो किंवा ऍज अ हँडल सारखं सुद्धा याचा यूज करून घेऊ शकतो. याला यूज करणं खूप सोपं आहे. पॉवर बटनने याला चालू करायचं. हवा असलेला मोड तुम्ही सिलेक्ट करू शकतात. म्हणजे तुम्हाला हवा कशामध्ये भरायची, बॉल आहे, सायकल आहे की कार आहे, यामध्ये ऑलरेडी प्रेशर सेट केलेलं असतं. पण तरीही हवा असल्यास आपण याला कमी जास्त आपल्या पद्धतीने करून घेऊ शकतो. हवा भरण्या व्यतिरिक्त याचा आपण अजून एक उपयोग करून घेऊ शकतो. ते म्हणजे यामध्ये टॉर्च आहे आणि 3 वेगवेगळ्या प्रकारच्या यामध्ये लाईट्स आहेत. यासोबत एक USB केबल मिळते ज्याच्या मदतीने आपण याला अगदी सोप्या पद्धतीने चार्ज करून घेऊ शकतो. आणि हो, याचा उपयोग ना ऍज अ तुम्ही पॉवर बँक सारखा करू शकतात. म्हणजे मोबाईलही चार्ज करू शकता. यासोबत काही नोझल्स मिळतात. या नोझलच्या मदतीने आपण बॉलमध्ये हवा भरून घेऊ शकतो. आणि ह्या नोझल्सच्या मदतीने फ्लोटिंग ट्यूब किंवा स्विमिंग पूलची जी ट्यूब असते ना त्यामध्ये आपण हवा भरून घेऊ शकतो. आणि या बायसिकल नोझल सोबत 2 एक्स्ट्रा वॉल पण मिळतात. यामधून मी एक नोझल घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने या हॉर्स मध्ये फिक्स करून घेतलं. आणि आता मला बॉल मध्ये हवा भरायची म्हणून मी इथे बॉल हा मोड सिलेक्ट करते. याचा डिजिटल डिस्प्ले रिअल टाइम प्रेशर दाखवतो, त्यामुळे ओव्हर इन्फ्लेट होण्याची चिंता नाही. पाहिलं ना तुम्ही, अगदी सेकंदात बॉल मध्ये हवा भरून झालेली आहे. आणि याचप्रमाणे आपण कारचे टायर असू द्या किंवा मग बाईकचे टायर असू द्या यामध्येही हवा भरून घेऊ शकतो. आहेत ना याचे बरेच उपयोग. म्हणजे हवा भरण्यापासून टॉर्च पर्यंत ते मोबाईल चार्ज करेपर्यंत. या मशीनची साईज कॉम्पॅक्ट असून यासोबत जी बॅग मिळते ना तर कॅरी करायला सुद्धा सोपं आहे. सुरुवात आपली इकडूनच झाली होती पियाच्या सायकलमध्ये हवा भरण्यापासून. आणि बघा अगदी सेकंदामध्ये आमची ह्या सायकलमध्येही हवा भरून झालेली आहे. हा आनंद इतक्या सेकंदात मिळाला कारण आमच्याकडे होतं अगारोचं पोर्टेबल टायर इन्फ्लॅटर. याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. आज बऱ्याच दिवसानंतर ना, म्हणजे मला असं वाटतं की 1 वर्ष झालं असेल. 1 वर्षानंतर जे तुरीचे दाणे असतात ना, म्हणजे तुरीच्या शेंगा ग्रीनवाल्या, त्याच्यातले जे दाणे असतात ना त्यांची भाजी बनवते. म्हणजे मी लहान असताना आमची शेती वगैरे होती ना तेव्हा मला असं वाटतं किंवा आपण गावाकडे असलो ना की तुरीची शेंगा जेव्हा यायला लागतात ना तेव्हा बऱ्यापैकी आपल्याला कोणाच्या ना कोणाकडून असा वानोळा जो आहे तो मिळून जातो. आणि तिकडे गावाकडे खूप जास्त खाणी व्हायची भाजी, पण इकडे काही होत नाही. मार्केटमध्ये अवेलेबल असते प्रत्येक वेळा, पण बऱ्याच वेळा असं होऊन जाते की ते शेंगांमध्ये ना थोडा खराब पण जास्तीच्या निघतात.
मग काल परवाच्या दिवशी शेंगा घेताना वरूनच एवढ्या फ्रेश वाटत होत्या. यांना म्हटलं घेऊयात आणि कधीपासून भाजी खाल्ली नाही, मस्त याची भाजी बनव मसाल्याची. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून थोडं भाजून घेतलं होतं असं रोस्ट केल्यासारखं आणि थोडंसं अशा पद्धतीने फक्त थोडंसं मिक्सर असं फिरवून घेतलंय. म्हणजे काही दाण्याचे तुकडे झाले पाहिजे, काही दाणे अख्खे राहिले पाहिजे. आणि नॉर्मल जो मसाला असतो ना आपण कांदा वगैरे खोबरं वगैरे भाजून तसा मसाला जो आहे तो बनवून घेतलाय आणि मस्त हे जे आहे त्याच्यामध्ये टाकायचं. आणि त्याच्यासोबत ना मी भाकर बनवणार आहे. तो मोठा स्ट्रगल असणार आहे कारण पियाला माहित नाही की भाकर बनवणार आहे असं. जेव्हा आपण म्हणजे गावाकडून मम्मीकडून कोणी येतं ना, बाजरीचं ज्वारीचं पीठ आलेलं असतं आणि पियाला ना तो एक जास्त टेन्शन असते की अरे बाजरीचं पीठ आलंय आणि आता मम्मा भाकरच बनवणार म्हणून. म्हणजे तिला आवडत नाही असं नाही, पण तिला खाऊ नको वाटते की म्हणजे चपाती असली की मुलं कसं एन्जॉय करून खातात, राईस असला की एन्जॉय करून खातात, भाकर तिला नको वाटते. पण मी तिला बळजबरी करून कसं ना कसं करून तिला जे आहे भाकर खाऊच घालते. कारण मला असं वाटतं की भाकर जी आहे ना ती डायजेशनसाठी खूप चांगली आहे, त्यामुळे खाल्ली पाहिजे. जी मी लहानपणी नाटकं करून खायची नाही, मला असं वाटतं की माझ्या पियाने ते खाल्लंच पाहिजे. आणि आपल्याला सगळ्यांना हे असं वाटत असतं की आपल्या मुलांनी जास्तीत जास्त हेल्दी जे आहे ते खाल्लं पाहिजे म्हणून. काही ऑप्शन नसलंच ना की मग बरोबर भाकर ती खाऊन घेते, पण काहीतरी ऑप्शन आहे किंवा आपणच म्हणायचं की आपल्यासाठी भाकर, तिच्यासाठी एक चपाती करून घेऊ, मग ती चपातीच खा, नेक्स्ट टाइम पण ती तेच मागेल. म्हणून मी ऑप्शनच ठेवत नाही, भाकर केली आहे तर भाकरच खायची अशा पद्धतीने. थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागतात पण खाऊन घेते ती बरोबर. आता भाजी काय एवढी तशी विशेष नाहीये, हे दाणेच तेवढे विशेष होते, बाकी मसाला वगैरे सेम आहे. भाजी कशी बनली हे मी तुम्हाला लास्टला दाखवते. आणि पिया आता काय करेल भाकरचं नाव ऐकल्यावर हे मला माहित नाही, पण तो जो स्ट्रगल आहे ना तो आता ती घरी आल्यापासून तर ती भाकर खाईपर्यंत तो खूप मोठा असतो. पण ठीक आहे, मजा येते काहीतरी वेगळं करण्यासाठी. पण शेवटी त्यांना हेल्दी खाऊ घालणं हे आपल्या हातामध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते ट्राय करून घेऊ शकतो. रेग्युलर नाही, आम्ही सकाळ संध्याकाळ भाकर खाऊ शकतो पण ती नाही खाऊ शकत. म्हणून मी ट्राय करते की एक दिवस आड जे आहे ती भाकर करायची, जेणेकरून ती पण खाईल आणि न खाण्यासाठी तिच्याकडे जास्त ऑप्शन्स पण राहणार नाही. कुठे चालली आहे पिया? सोमेश्वर चहा प्यायला, जी पियाला मिळणार नाही. पियाचं चाललंय खूप की मला हे घेऊन दे, मला कोल्ड ड्रिंक्स घेऊन दे. कोल्ड ड्रिंक कुठं बोलली? सांगत होती ना तेव्हा काय मला ब्रेड खायला पाहिजे असं. मला जे मी थर्ड चॅलेंज वरून वापस मागे आली ना, त्यांचे गिफ्ट नाही मिळलेत मला. शडअप, नाही ते मिळले. मिळणारच नव्हतं तुला असे. ओय कुछ भी. मी चहा पिणार आहे आणि पिया फक्त माझ्याकडे बघणार आहे. नाही 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 नाही. तर आमचं आता डिस्कशन चालू आहे. तुम्ही नोटीस केलं असेल आम्ही गाडीला सीट जे आहेत ते बसवलेले आहेत, सीट नाही कव्हर बसवलेले आहे. चेंज कर. आणि त्याचा जो लेदरचा स्मेल आहे ना तो खूप असं म्हणजे असं वाटतं की नको बसवायला पाहिजे होतं. पिया तर गाडीत बसल्यावर म्हणते मस्त वाटतंय मम्मा, पण ती मळमळची जी फिलिंग आहे ना ती लवकर स्टार्ट होते त्याच्याने. आणि जे मला आता असं वाटतं की नको, आपण नको लावायला पाहिजे होतं. ते गाडीमध्ये जे फ्रॅग्रन्ससाठी ते हँग करतात ना ते पण आम्ही पहिल्यांदा घेतलं, कारण ते मला आधीपासून माहिती आहे की ते जर तसं लावलं ना आपण तर त्याचा पण स्मेलने जी आहे ती मळमळ लवकर स्टार्ट होते. ते काढून ठेवलंय पण तरी त्याचं कुठून तरी कोपऱ्यातून बारीक स्मेल येतोय ना, तर तो असं नको वाटतंय. बाकी आता याच्यावर काय उपाय राहील? काय म्हणत आहे तुम्ही? हाताला काय लावता? हाताला प्रेस करायचं असं कर बरं, काय फरक पडतो? मी सकाळीच एक रील पण पाहिली की बेली बटनवर पण आहे ना बँडेज पट्टी लावली की ओमिटिंगची फिलिंग येत नाही म्हणे. हा ते मला माहिती. तू पण पाहिलीस ना शॉर्ट मध्ये? कधीतरी आहे आपण आपल्याकडे. लॉंग कुठेतरी जेव्हा जाऊ ना तेव्हा ट्राय करून बघू. बाकी छोटे मोठे उपाय माहिती असेल तर कमेंट मधून सांगा, आम्हालाही फायदा होईल आणि बाकीच्यांना रीड करणाऱ्यांना पण फायदा होईल. आणि आहे ना मला माहितीये ते माझं निघत नाही ना, तर काय करायचं, इयरबड घ्यायचं, आपल्याला काढायचं नाही, आपल्याला काहीतरी लावतात ते म्हणजे पाणी नाही तर तूप लावायचं आणि मग नाही वॅसलीन लावायचं त्याला आणि मग ते तिथं रगडायचं, आजूबाजूला लावायचं, रब करून निघून जातं. ठीक आहे, आम्ही ते लावल्यानंतर ते काढायचं कसं याचं पण सोल्युशन सांगितलंय. बाकी तुमच्याकडे काही असेल तर आम्हाला कळवा. तुला यायचंय पिया? या मंदिरात आम्ही बऱ्याच दिवसानंतर आलेलो आहोत आणि तुम्ही पण व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतरच पाहत आहात. त्याच्यामध्ये म्हणजे असं कधीच झालं नाही की मी तुमच्यासोबत शेअर नाही केलं आहे. जेव्हा पण इकडे येते ना मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करते की आम्ही इकडे आलेलो आहोत, कारण इकडे ना म्हणजे मंदिर पण आहे, दर्शन तर अगदी आपल्या घरातल्या मंदिरासारखं एकदम निवांत होतो, कुणीही नसतं. आणि त्यातल्या त्यात जेव्हाही आलो आहे आम्ही तेव्हा सायंकाळच्या वेळेला आलो आहे, म्हणजे मावळता सूर्य इतका छान पद्धतीने बघायला मिळतो ना, सगळ्याकडे खूप शांतता असते. पिया ही निवांत काही ना काही तिला भेटूनच जातं खेळायला, ती पण छान खेळत असते.
असते. आमचाही दोघांचा मस्त क्वालिटी टाईम स्पेंड होतो इकडे. वॉक करणं होऊन जातं, पियासोबत जरा मोकळ्यामध्ये खेळणंही होऊन जातो. 2-4 वातावरण चांगलं असतं म्हणून 2-4 फोटोही मस्त निघून जातात. आणि खरं सांगायचं म्हटलं ना, तुम्ही कितीही निवांत राहा, म्हणजे घरातली सगळी कामं आवरून तुम्ही कितीही शांत बसून जा, अशी शांतता घरात येतच नाही. अशा शांततेसाठी ना घराच्या बाहेर पडणं खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि त्याच शांततेसाठी आपण सॅटर्डे संडेची वाट बघत असतो. म्हणजे जे लोक नोकरी करतात त्यांची तरी रुटीन अशीच असते. आणि तुम्हाला मी हा मावळता सूर्य दाखवते. इतका छान व्ह्यू होता ना, म्हणजे आजूबाजूचा जरी सोडला ना, पण आकाश म्हणा किंवा मावळता सूर्य म्हणा दिसायला एवढं छान वाटत होतं. आणि आम्ही ह्या सगळ्या मस्त वातावरणामध्ये छान असा वॉक करत होतो. पिया ही इतकी छान एन्जॉय करत होती. आम्ही जेवढा वेळ वॉक करत होतो ना, तेवढा वेळ तिची काहीच कुरबुर नव्हती. अगदी आमच्यासोबत तिचेही वॉक करणं चाललेलं होतं. The next day. काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अगदी फिक्स असतात. म्हणजे बघा, संडे, पिया, मी आणि पियाची नखं आणि आमचं नेल कटर हे मात्र फिक्स असतं. म्हणजे तिचे नखं काढण्याचं काम आहे ना, हे मोस्ट ऑफ मीच करत असते. एखादा जरी मी पियाच्या पप्पांना सांगितलं ना, तर ते पियाला आवडत नाही. तिचं म्हणणं असते की एखादा नख व्यवस्थित कटच झाला नाही, नाहीतर खूप स्किनच्या जवळून कट केला आहे. आणि ही सगळी तिची बडबड ऐकण्यापेक्षा मला असं वाटतं की प्रत्येक रविवारी आठवण करून जे आहे ना, ते नख कट करून घेऊयात. आता तुम्ही तुमच्या मुलांचं असं कुठलं काम करतात ना, जे तुम्हीच व्यवस्थित करतात, म्हणजे घरच्या बाकीच्या लोकांना जमत नाही, हे मला कमेंटमधून नक्कीच सांगा. हे फक्त एक काम पूर्ण होत नाही, बऱ्याच छोट्या मोठ्या मेमरीज ज्या असतात त्या आपल्या याच्यामधून बनत असतात. सकाळी सकाळी मस्त इथे बाल्कनीत अगदी कोवळं ऊन पण पडलेलं होतं, त्यातल्या त्यात गार हवा चाललेली होती आणि पियाची बडबड जी नॉनस्टॉप चालू असते. आणि बाल्कनीत छान इतकी फुलं आणि झाडं असतील तर मग अजून छान फ्रेश वाटतं. बाकी मला पण खूप जणांनी गार्डनिंग सुरू केलेली आहे. आय होप त्यांचीही गार्डनिंग माझ्यासारखी छान सक्सेसफुल हो. बाकी तुमच्या गार्डनिंगचा प्रवास अजून सोपा व्हावा यासाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये छोट्या मोठ्या टिप्स मी नेहमीसारखं शेअर करतच राहील. हे पहा, आम्ही खेळण्यासाठी काय काय जुगाड केले. काय ग हे? ते अंजीरची स्टिक राहते ना, त्याला मी घेतलेलं. त्याला मी म्हणजे पावडर लावत होती, पण मग माझ्या दिमागमध्ये एक आयडिया आला. ओके. की मी जर याला पूर्ण खोललं ते स्पिगेटी सारखं होईल. स्पिगेटी ॲक्च्युली ती आली मला आता आणि मम्मा हे काय सांग म्हणे. मला असं झालं की अरे हे झाडूचं थोडं वाटतंय, पण हे तेवढं स्ट्रॉंग आहे तर मला कळतच नव्हतं काय काय. बराच वेळ टाइमपास केला, म्हटलं चला आता व्हिडिओ स्टार्ट करते. तिने सांगितलं ते आधी की हे अंजीरच्या मध्ये जी स्टिक असते ना, ती तिने खोलून ते पॅकेटमध्ये ते स्टिकला लावून ते अंजीर देतात ना, हां, तर ते होतं हे. तर असं आमचा जुगाड चाललेला आहे. म्हणजे बघून तर अजिबात लक्षात येणार नाही की हे काय, असं काहीतरी खेळते हे महत्त्वाचं आहे. गार हवा चालली ना, हेअर वॉश केला आहे आम्ही आज, पण तरीसुद्धा आम्हाला काय काय अपडेट घालायची नाही. हे पण मी तिला सांगितलं की बाई घाल ग स्वेटर, है ना. रात्री दिवसा कधीच थंडी वाजत नाही आम्हाला. आणि खाली पण सॉक्ससुद्धा घातले नाही. घालशील का आज तरी? बाय द वे, आज आम्हाला जेवणाला सुट्टी आहे. आम्ही नाश्ता विचार करत होतो की बाहेरून मागवूया असं, पण नंतर विचार केला की चला बाहेर जाऊनच, टाईम झाला आहे 11:15 झाली, तर बाहेर जाऊनच मस्त इडली वगैरे खाऊन येऊया. थांब 2 मिनटं, बघ किती छान फुलं दिसत आहे हे. आणि इकडे जास्वंदाला 2 खूप छान फुलं आली, अजून पण ती उमलायची बाकी आहेत पूर्णपणे. तिकडे एक आहे, पण ही इथे ना ॲक्च्युली पूर्ण गुच्छ नाही भरणार, कारण की त्यांची ना येण्याचं जे प्रमाण आहे ना, असं एकाच दिवशी म्हणजे एकाच वेळेला जे आहे ना, मला बोलता येत नाही आहे, असं सगळ्यांना कड्या एकाच टायमाला नाही उमलत. आता इथे बघा, ही ब्रांच आता ग्रो होते, इथे ह्या कड्या ग्रो होत्या, इथे ही मोठी ग्रो झाली, इथे ही ब्रांच तर आत्ता कुठे जी आहे ती ग्रो व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे महिनाभर पूर्णपणे एक फ्लावर त्याला जे आहे ना ते असणार आहे. आणि मी पण एक फ्लावर. आणि तुम्ही चेअरवर उभे आहेत मॅडम, खाली उतरा. मी नाही करणार. हे बघा आमची स्टाईल. थांब गं सुंदरी, थांब जरा. स्टाईल बघा आमचे. हे पुढे केस सोडले आणि मग बेल्ट लावलाच कशासाठी आहे तू? लागतं बघ. काय करायचं, ज्यांना पण असं केस पुढे आवडतात ना, त्यांना हे करायला पाहिजे बेल्ट घालायच्या वेळेला. काय करायचं, केस नॉर्मली जसे आहेत तसे राहू द्यायचे, त्यांना मागे नाही घ्यायचं. मी पुढे जसं आहे तसं लावून द्यायचं बेल्ट. मी पण करू तसं, मी पण करू तुझ्यासारखं, दोघं सेम सुंदरी मम्मा बच्चा सेम. अगं 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 थांब थांब थांब. ए नाव काय, व्यवस्थित लावतो बेल्ट, काही पण चाळे नको करू. किती सुंदर हाय, सुंदरी तुझं नाव काय?